मित्रांनो नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि भरपूर महिन्यानंतर ब्लॉग येत आहेत. सॉरी त्याबद्दल. काही कारणामुळे ब्लॉग येऊ शकले नाही. तर आता मी तुम्हाला दाखवत आहे डंपरमध्ये सर्व सिस्टीम काय काय असते आणि तो चालवायचा कसा. ओके. तर काल डंपर मी पाठीमागे ठेवला होता, आता पुढे आणून ठेवला आहे थोडा वेळ. आणि इकडे बघू शकता, हे इंटेरियर आहे डंपरचं. इथे फॅन वगैरे दिलेले आहेत, 2 फॅन. आणि इथे स्टार्टचं बटन आहे आणि 4x4 हजार्ड लाईट हे बघू शकता. आणि इकडे डंपर वरती खाली करायचं पाठवून. आणि प्लस हे हेडलाईट कंट्रोल, हा हँडब्रेक, हा गिअर बॉक्स. आणि इथे काय नाही, आपलं सामान ठेवलं. चार्जिंग केबल दिलेला आहे, एक हार लावला आहे, स्टेअरिंग दिला आहे मोठं, आणि मीटर बॉक्स आहे. आणि इकडे JCB आहे. तर त्या पद्धतीने खाली आहे क्लच, ब्रेक, एअर ब्रेक आणि ॲक्सिलेटर. आणि इकडे एवढा स्पेस आहे. आणि बॅक साईडला तुम्हाला जाऊन दाखवतो. तर आता उतरतो डंपरमधून. चौकस उतरायला लागतं आणि पाऊस पण तेवढ्यात आलेला आहे. आणि इकडे बघू शकता बॅक साईड. उद्या 2.5 प्रसचा डंपर आहे हा. आणि त्यामुळे भरपूर काय ना काय त्याच्यात राहतात. वाळू वगैरे भरपूर राहते. ही वाळू त्यामधूनच आणलेली आहे बघा. आणि हा JCB आहे. आणि चांगला आहे डंपर. अशोक लीलँड 1215T. तरी रेंज असेल या 25 ते 30 लाखमध्ये रेंज असेल गाडीची. तुम्हाला घ्यायचं असेल तर शोरूमला विजिट करू शकता तुम्ही. बघू शकता, मस्त आहे. आतमधला रिव्ह्यू दाखवतो. वरती का करून ठेवला आहे, कारण का आतमध्ये माती साठली होती, ती खाली पडली आता पाणी साठून. दरवाजा उघडतो. चला, दरवाजा उघडलेला आहे, वरती जाऊन बसूया आता. ओके, फायनली आलेला आहे. आणि बसतोय आता डंपरमध्ये. पहिले चावी लावूया, इग्निशन चालू करू. ओके, भरपूर सिग्नल आलेले आहेत. डिझेल पण आहे. गिअरवर टाकले, कारण हँडब्रेक लावू शकत नाही, कारण का जाम होतात. इकडे आहे इंडिकेटर. हे बटन दाबल्यावरती पाठचा जो अवता आहे तो वरती होतो. इथून लिव्हर कंट्रोल आहे त्याचं. आणि इकडं लाईट, इंडिकेटर, लेफ्ट साईड इंडिकेटर, लाईट कंट्रोल्स, अप्पर डिप्पर. इकडे वायपरचे कंट्रोल आहेत. आणि हा मीटर बॉक्स आहे, डिजिटल आहे फुल्ली. अजून गाडी चालली आहे 58,907 किलोमीटर. डिझेल आहे. 160 टॉप स्पीड. RPM 35 फुल हाय. आणि इकडे फॅन वगैरे आहेत. आता बंद आहे, गाडी चालू झाल्याशिवाय चालू होत नाही ते. हार वगैरे. आणि मस्त इंटेरियर. बॅक साईड बघा. आणि मस्त आहे चालवायला गाडी आहे. नंतर तुम्हाला मी चालवून दाखवतो, कारण का इथे एक गाडी लावली आपली स्विफ्ट डिझायर. बघू शकता डंपरचं इंटेरियर पूर्ण. आणि हे बघा, दिस इज कलेक्शन डिझायर JCB. भरपूर कलेक्शन आहे. आणि हा गिअर बॉक्स आहे. हे 6 स्पीड आणि रिव्हर्स तिकडे ढकलून टाकायचा असतो. 6 स्पीडचा गिअर बॉक्स आहे. आणि पण लाव्या आता आतमध्ये डंपर. दरवाजा बंद करू. बघू शकता आता हौदा वरती केलेला आहे बघा. असं डंपर आहे. आणि हा आहे JCBचा पण व्हिडिओ बनवून टाकेन उद्या नंतर. तोपर्यंत इकडे JCB ठेवला आहे गाडी. उद्या आहे पाठीमागचा. माती बघा किती साठलेली आहे, भरपूर माती बघा. तर आता काहीच पाऊस पडून गेला आहे. आणि बघू शकता वातावरण कसं मस्त एकदम गारगार झालं आहे. हे बघा, ही आमची पूर्ण लावणी आहे. इथून चालू झाले ते तिकडे लास्ट पर्यंत आहे. तो व्हाईटवाला बंगला आहे ना, त्याच्या बाजूपर्यंत आहे. मस्त वाटते. आणि डंपर इथेच ठेवला आहे, कारण का अजून बाहेर आतमध्ये घेऊन नाही गेलो आहे. गाडी होती, दादा वाटतं गाडी घेऊन गेला. तर उद्या डायरेक्ट लावतो आतमध्ये. तर व्हिडिओ बनवतो उद्या लावताना. आणि इकडे गवत वगैरे भरपूर वाढलं आणि वाळू वगैरे उडले, परत पाय पुरलेत. आणि तुम्हाला खालचा तिकडचा व्ह्यू दाखवतो. एवढी माती होती गाडीत आणि अर्धी इकडे ठेवलेल्या झाडांच्या मुदत. हा बघा व्ह्यू, सर्व हिरवंगार झालं इकडे तिकडे. मस्त वाटतं. आणि खाली एक विहीर आहे.
डिझेलची टाकी आहे, 100 लिटरच्या वरती असेल बहुतेक. आणि बघू शकता सायलेन्सर, रिमोट टायर केलेले आहेत बघा. रिमोट टायर कशी टायरची डिझाईन बघायची, ह्या टायरची डिझाईन बघा, ह्या टायरची डिझाईन बघा. आणि हायड्रॉलिक आजचा तो पाठी एअरबॅग, एअर टँक आहेत पाठी दाखवतो. तिकडे खाली आहे बघा एअर टँक. आता बघू शकता पाऊस पडतोय, मस्त पाऊस चालू झाला आहे. आणि इकडे बघा, आणि वरचं पत्र्याचे पंदळ आहे ना त्याच्यातून पाणी पडतंय. मस्त लावणीला पण पाऊस भेटतोय. तर चला आता ट्रक पाठी घेऊया. ओके, चला ट्रक पाठी घेऊया. बसली दरवाजा लावूया. दरवाजा लावलेला आहे. तर आता इग्निशन चालू करू. गाडी न्यूट्रल ठेवूया आणि मारूया स्टार्टर. गाडी चालू झालेली आहे. लाईट वगैरे लावूया. तर आता फॅन पण चालू करूया. फॅनची पण चालू झाले. तर आपला गाडी घ्यायच्या आता मागे. ओके, तर आता गाडी पाठीमागे घेतोय. पाठीमागे बघू शकतो जागा आहे. आणि हा पाठचा हौदा जो आहे ना तो वरती करायचा. ओके, करूया चला. आता ह्या बटनला चालू करायचं क्लच दाबून. चालू झाला. इथे जो लिव्हर आहे तर आता आपण खाली करायचं आहे. बघू शकता बघा, डंपर बघा आता खाली खाली येतो. ओके, खाली आलेला आहे. बघू शकता बघा, पाठीमागे बसलेला आहे. म्हणून याला आता बंद करायचं. पहिला गिअर टाकायचा, गिअर टाकायचा, हळूहळू जाते पुढे. हँडब्रेक काढायचा, हँडब्रेक आहे, हँडब्रेक रिलीज केला आपण. हळूहळू जाते गाडीला पुढे. हे बघा, पुढे पण बघू शकता गाडी बरोबर जाते पुढे. जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे. हे बघा, इथे पण आरसा आहे पुढे. इथे पण बघू शकतो मी गाडी. त्या पोलाची इथपर्यंत गाडी नाही जायला. ओके, जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे, बरोबर पट्टू पुढे ते. जाऊ दे. बघू शकता आता ट्रक आता इथे फायनली लावला आहे. हा बघा, परफेक्ट एकदम बसला आहे बरोबर ट्रक. आणि आता तिथे 4 व्हीलर लागू शकते. मग झालं बरोबर. इथे 4 व्हीलर लागली की गाडी जागा. हे बघू शकता पाठचा आता मुद्दा पण बरोबर लागलेला आहे. एक टच झाला पाहिजे त्याला, म्हणजे बंद होईल बरोबर. ब्लॉग असे येत राहतील. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन. थँक्यू सो मच गाईज. गुड बाय, टेक केअर.